वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आपण वायूंचा विचार करत होतो. आपण काल प्राणवायूचा विचार केलेला होता. जर म्हणजे प्राणवायूवर अजूनही बोलता येऊ शकतात, परंतु आपल्याला 5 वायू पाहिजे आणि 5 उपवायू पाहिजे. मग यानंतरचा जो आहे, प्राण नंतरचा जो वायू आहे तो अपान नावाचा वायू आहे. अपान वायू हा मूलाधार आणि स्वादिष्ठान या दोनही चक्रांना व्यापणारा असा वायू आहे. अपान वायू त्याच्यात पुन्हा पंचतत्व आहेत. मग त्यातला जो जड भाग आहे, अपान वायूमध्ये जड भाग जो आहे म्हणजे स्थायूच्या जवळचा असणारा, म्हणजे वायूतला स्थायू जो आहे त्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तो पोटातील आतड्यामध्ये जो वायू धरला जातो तो जो वायू आहे ज्याला आपण गॅसेस म्हणतो, तो वायू पचनक्रिया बरोबर न झाल्यामुळं, डायजेशन नीट न झाल्यामुळं आतड्यातील ही जी पचनाची क्रिया आहे, डायजेशनची क्रिया आहे, ती आधी नीट समजून घेणं आवश्यक. या ठिकाणी काय होणार आहे, जेव्हा आपण अन्न ग्रहण केलं तेव्हा ते डायरेक्ट पचणं शक्य नसतं. तर त्याच्यामध्ये विविध प्रकारची रसायनं मिसळावी लागतात. म्हणजे पहिलं जे आहे ते आपल्या लाळ जी आहे ती मिसळली जाणार आहे. मग ती लाळयुक्त जे अन्न आहे ते आपल्या अन्न नलिके मार्गे हे पोटामध्ये जठरामध्ये येणार. मग त्या ठिकाणी एक जाठर रस नावाचा रस तो त्या ठिकाणी उत्पन्न होऊन त्याच्यामध्ये जातो. पण ते हे सगळं जे आहे ते घन स्वरूपातलं जे काही आहे त्याला एक प्रकारे आंबवण्याची क्रिया करावी लागते आपल्या शरीरात. आणि म्हणून आपल्या जठरामध्ये काही तास पर्यंत ते अन्न तसंच पडणं. मग त्या किण्वनाच्या प्रक्रियेमध्ये, त्या आंबवण्याच्या प्रक्रियेमध्ये काही वायू तयार होतात. मग एक वेळ अशी येते की ते जठरातलं अन्न हळूहळू रसात रूपांतरित व्हायला सुरुवात होती. म्हणजे सेमी फ्लुइड घन अशा तऱ्हेचा एक द्राव तयार व्हायला सुरुवात आणि तो आतड्यांमध्ये ढकलला जातो. मग आतड्यांमध्ये येताना त्याच्यात पुन्हा आणखीन काही रस मिसळले जातात. त्याला आंत्ररस असं म्हणतात. आणि त्या याच्यामध्ये आपल्या स्वादुपिंडातून येणारा स्वादुरस म्हणतात त्याला, किंवा त्याला आताच्या आधुनिकेच्या प्रमाणे इन्सुलिन असं म्हणतात. तर ते त्या ठिकाणी येत असतं. तसंच आपल्या यकृतामधून, लिव्हर मधून पित्त जे आपण म्हणतो ते येत असतं. त्याला पित्तरस असं म्हणतात. आणि हा पित्तरस ऍसिडिक आहे. तर हे सगळे रस त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं कार्य करायला लागतात. पहिल्यांदा ते जठरामध्ये आंबवलं जातं आणि मग ते पुढे ढकललं जातं. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे सगळे रस जे आहेत ते पाचक रस आहेत.
पचवणारे, पचन करवणारे अशा तऱ्हेचे रस आहेत. आणि ते मग अन्न खाल्लंय त्याच्यातले विविध घटक जे आहेत त्या घटकांचं अन्न रसामध्ये रूपांतर करा. हा जो अन्न रस आहे तो आतड्यांमधून, मोठं आतडं खूप मोठं आहे, त्यानंतर छोटं आतडं आहे, तर या सगळ्या खूप मोठ्या प्रवासामध्ये हे जे रस आहे, अन्न रस जो झालेला आहे आणि ज्याच्यामध्ये विविध घटकांना पचवण्याची क्रिया झालेली आहे, त्याचं द्रवरूप असं रूपांतरण झालेलं आहे. म्हणजे स्थायूचं द्रव, सेमी द्रव अशा तऱ्हेचं हे झालेलं आहे. एक प्रकारचं घन स्वरूपातला द्रव हा तयार झालेला आहे आणि तो आतड्यांमधून आता पुढं पुढं जाणार आहे. तर आतड्यातून ही पुढं नेण्याची क्रिया करणारा जो वायू आहे तो अपान वायू. त्या सगळ्याला ही मुवमेंट पाहिजे, नाही तर एका जागी पडून नाही. जेठारात जसं पडलं तर तसं. मग तसं न होता त्याला एक विशिष्ट मुवमेंट मिळणं आवश्यक आहे. तर ती मुवमेंट मिळण्याचं काम, त्याला एक गती मिळण्याचं काम हा अपान वायू करतो. हा अपान आहे. पान म्हणजे घेणं, ग्रहण करणं. हा ग्रहण न करण्याजोगा वायू आहे. हा स्थायू म्हणजे वायू तत्वातलं पृथ्वी तत्व असणारा हा वायू, वायू तत्वातला जो घन भाग तयार होईल तो हा वायू आहे. आणि मग तो त्या पद्धतीनं एक प्रकारचा रेटा देऊन ते जे अन्न रस तयार झालेला आहे तो गतिमान करत असतो. त्याला पुढं पुढं ढकलण्याची क्रिया हा करत असतो. आता हे वायू जास्त प्रमाणात तयार किंवा कमी प्रमाणात तयार झाली तर ते व्याधी तयार होत. मग जेव्हा हे कमी प्रमाणात तयार होत आहेत त्यावेळी ती मग चलनाची क्रिया कमी होणार आहे आणि मग बद्धकोष्ठता ही येणार आहे. जास्त झाला तर वारंवार ती क्रिया करावी लागणार आहे आणि याचा समतोल राखणं खूप आवश्यक. जास्तही होता कामा नये, कमी पण होता कामा नये आणि तो समतोल त्याचा राखणं हा खूप आवश्यक आहे. अपान वायूचा समतोल राखणं ही खूप मोठी अवघड असणारी क्रिया आहे. प्राणावर आपण कंट्रोल करतो, श्वसन किती घ्यायचंय, काय घ्यायचंय, कसं घ्यायचंय. अपान वायूवर कंट्रोल करणं जे आहे ते खूप अवघड आहे. आणि मग त्याच्यासाठी विविध तऱ्हेची औषधं लोक घेत असतात आणि मग पोटाचे असंख्य तऱ्हेचे विकार आहेत. ही पोटाचे विकार हे एक दोन नाही आहेत, अनेक तऱ्हे. म्हणजे आता आपण 5-6 रस बघितले: पित्त, स्वादुरस, आंत्ररस, जठररस, लाळ. तर या सगळ्यांची जी एक विशिष्ट अशा पद्धतीची क्वांटिटी रोजच्या रोज बनून ते पचनासाठी येत असते.
त्याच्यात कमी झालं तरी त्रास आहे, जास्त झालं तरी त्रास आहे. आणि यांच्याशिवाय पण काही गोष्टी की जे थायरॉइड मधलं आहे, मग नेत्रातल्या अश्रुग्रंथी आहे, मग पिट्युटरी ग्लँड नावाचे आज्ञाचक्राच्या आतल्या बाजूला असणारी ग्रंथी आहे. आता ती जी ग्रंथी आहे आज्ञाचक्राच्या मागच्या बाजूला तिथं असणारी ग्रंथी, ती या सगळ्या स्त्रावांवर कंट्रोल करते. हे मेंदू वेगळ्या तऱ्हेनं कंट्रोल होतो. पिट्युटरी ग्लँड ही शरीरातलं केमिकल बॅलन्स सांभाळणार. हे जे द्राव आहेत या सगळ्या द्रावांना सांभाळणारी ती गोष्ट आहे. आणि मग तिथं दोष निर्माण झाला पिट्युटरी ग्लँड मध्ये की सगळ्या ठिकाणी त्या गोष्टी या बिघडायला, मग थायरॉइड बिघडणार आहे, मग काहींना लाळ खूप सुटायला लागते, काहींना कमी व्हायला लागते, जठररस जास्त येतो कमी येतो. अशा तऱ्हेनं जर आपण विचार केला की पचनाशी संबंधित तेवढा विचार करूया, तर लाळ, जठररस, आंत्ररस, पित्त आणि स्वादुरस. स्वादुरस म्हणजे इन्सुलिन. आता या 5 याच्यामध्ये कमी होणं जास्त होणं हे दोन्ही दोष. मग कधी 2 बिघडलेले असतात, कधी 3 बिघडलेले असतात, कधी 4 बिघडलेले असतात. मग 5 फॅक्टोरियल किती होईल? 5 चौक 20, 20 ते 60, 60 दुनी 120. 120 प्रकारचे दोष तयार होतील. आणि त्याच्यात कमीचा 120 आणि जास्तीचा 120 असे 240 दोष. म्हणजे नुसत्या पचनाशी रिलेटेड अशा तऱ्हेचे 240 दोष हे या ठिकाणी तयार. मग आमचं पोट बिघडलं म्हणजे या 240 पैकी कुठलं बिघडलं हे समजणं खूप अवघड आहे. आणि या सगळ्या याच्यातून जो वायू निर्माण होणार आहे तो अपान वायू आहे. म्हणजे अपान वायू बिघडायला 240 घटक हे काम करू शकतात. हे 240 चांगले असतील त्यावेळी अपान वायू चांगला आहे, तुमची पोटाची सफाई एकदम व्यवस्थित. परंतु हे 240 बिघडले, 240 पैकी एक बिघडला काय आणि 240 बिघडले काय, त्याचा परिणाम हा अपान वायूवर होतो. मग हा अपान वायू जो आहे तो आपल्या तोंडाने घेत नाही आपण, हवेतून तो आपल्याला मिळालेला नाहीये. तो त्या ठिकाणी स्वयंनिर्मित अशा पद्धतीत स्वतः बनलेला असा करीता तो वायू. हा त्याच्या बनण्याच्या प्रक्रियेमध्ये शरीरांतर्गत अनेक गोष्टी सहभागी झालेल्या आहेत. आपण बघितलं एवढे 5 तऱ्हेचे रस आहेत, खाल्लेलं अन्न आहे, त्या अन्नातले घटक आहेत. मग ते घटकही विविध तऱ्हेचे. या सगळ्यांच्या विशिष्ट अशा प्रक्रियेमुळे तयार होणारा हा जो वायू आहे हा एक विशिष्ट क्रिया करणार. आणि हा विशिष्ट क्रिया करणारा वायू जो आहे तो आपल्या शरीरातील उत्सर्जन क्रियेशी हा जोडला गेला. आपण नुसतं अन्न कोरडं खात नाही, मुठभर डाळी खाल्ल्या, मुठभर तांदूळ खाल्ले असं नाही करत. आपण
पाण्याचा अंश सुद्धा त्या प्रत्येकाच्या बरोबर घेते, कधी शिजवलेल्या स्वरूपामध्ये, कधी रसाच्या स्वरूपामध्ये. अशा तऱ्हेनं आपण ते पाणी पण आत घेतोय. आणि पचनक्रियेत त्या पाण्याचंही खूप महत्व आहे. जी लोक कोरडं खूप जेवतात त्यांना खडे होण्याची शक्यता असते. आणि जेव्हा आपण पाणी पितो ते जर नीट असेल पाणी, तर मग त्या पचनक्रियेला त्याचा उपयोग आहे. ते दूषित असेल तर मग पोट बिघडण्याची शक्यता सुरू. जठरामध्ये सुद्धा अनेक जीव आहेत. आणि मग ते जे अनेक जीव आहेत त्यातले काही आपल्याला उपयोगी आहेत आणि काही त्रासदायक आहेत. मग जंत झाले तर ते त्रासदायक आहेत, ते काढून टाकावे लागतात. परंतु अन्न पचवायच्या क्रियेला मदत करणारे पण काही आहेत ना घटक, जे आपल्याला ताकातून मिळतात. भारतीय पद्धतीनं बनवलेलं जे ताक आहे, हे योगाट पासून बनवलेलं ताक नव्हे, जे विकतच्या दह्यापासून मिळवलेलं ताक नव्हे. घरी दुधाचं दही लावून जे ताक बनतंय त्याच्यात जे बॅक्टेरियाज आहेत ते आपल्या पचन क्रियेला पोषक आहे. मग त्या देशी गाईच्या असेल तर ते आणखीन पोषक आहे. तर या सगळ्याचा बारकाव्यानं आपल्याला विचार करायला लागतो जेव्हा आपण अपान वायूचा विचार करतोय. या ठिकाणी एक गोष्ट शब्दाचा पण विचार आपल्याला नीट केला पाहिजे. आकाश तत्व आहे. हे जलतत्वातलं पृथ्वी तत्व आहे. हे जलतत्वातलं पृथ्वी तत्व आहे. पुन्हा हे आकाश तत्व आहे. न हे पृथ्वी तत्वातलं आकाश तत्व. मग अपानचा विचार करताना जलतत्वातलं पृथ्वी तत्व, पृथ्वी तत्वातलं आकाश तत्व, आकाश तत्व मधलं, आ मधलं आणि नच्या बरोबर आलेल्या मधलं. अशा रीतीनं पृथ्वी, जल आणि आकाश या तिघांनी मिळून जे बनलं तो वायू बनलाय. तो बनलाय वायू. आणि हे जे काही बनलेलं रसायन आहे, आता पोटामध्ये नुसतंच अन्न नाही आहे, केवळ जल आहे. जल आणि वायू, जल आणि पृथ्वी तत्व हे एकत्र आलेलं आहे. आणि त्याच्यात एक वेगळं आकाश तत्व आलेलं आहे. ते आकाश तत्व आपल्या जठरामधली जी पोकळी आहे, आपल्या आतड्यांमधली जी पोकळी आहे ती, ते आकाश तत्व त्या ठिकाणी. आणि या तिन्हीच्या कॉम्बिनेशन मधून जे दोन तिथं नाही आहेत ते तयार होत आहे. एक उष्णता आणि दुसरी गोष्ट वायू. हे तेज आणि वायू हे त्या ठिकाणी बनणार आहे. हे पोटातलं तापमान वाढत जातं अन्न पचताना. हे आपण जेव्हा विष्ठा बाहेर टाकतो त्यावेळी ती गरम असते. आपण लघवी जेव्हा करतो तेव्हा ती मूत्र जे आहे ते गरम असतं. त्या ठिकाणी तो अग्नी निर्माण होतो. आणि हा अग्नी आणि हे वायू ज्याला आपण पादन म्हणतो, पाद म्हणतो, तर तो अग्नी आणि वायू जो अपान वायू आहे, तो अग्नी आणि वायूचा जेव्हा आपण विचार करतो की ते या अन्नाच्या प्रक्रियेमधून तयार झालेले आहेत. तसं म्हणाल तर स्वादुरस जो आहे, ज्यांना आपण
इन्सुलिन म्हणतोय, त्याच्यातून आणि पित्तातून हे अग्नितत्व जलतत्वाशी एकत्र झालेलं अग्नितत्व हे जठरात आणि आतड्यांमध्ये येत आहे आणि तोच अग्नी नंतर आपल्याला हा दिसतोय. आणि मग या सगळ्या याच्यामध्ये आता जो वायू तयार होतोय, या वायूच्या तयार होण्यामाग आता बघितलेले 3 म्हणजे पृथ्वी, जल, आकाश आणि स्वादुपिंडातून आणि यकृतातून येणारं अग्नितत्व वेगळ्या तऱ्हेनं, हे चारही मिळून एक वायू तयार करतायत. म्हणजे त्या तत्वात जे वायू तत्व आहे ते तिथं वेगळं होणार. आपण बघितलं की आकाश तत्वात सुद्धा वायू तत्व आहे ख, अग्नितत्वात वायू तत्व, अग्नितत्वात आकाश तत्वात वायू तत्व आहे घ, अग्नितत्वात आकाश तत्व वायू तत्व आहे ढ, पृथ्वी तत्वात वायू तत्व आहे ध, जलतत्वात वायू तत्व आहे भ. तर ही सगळी जी वायू तत्व आहेत ही सगळी एकत्र येतात मग, आणि त्याच्यातून एक वायू तयार झाला, त्याचं नाव अपान वायू. आणि मग हा अपान वायू, वायूचं काम आहे गती, तो गती देतोय, उत्सर्जन क्रियेला गती देतो. हे सगळं अन्न तयार झालं, रस झाले, त्यातलं अन्न शोषलं गेलं, अन्न रसातून ते शोषलं गेलं रक्तामध्ये, जे आवश्यक आहे ते, नको असलेलं ठेवलं गेलं, नको असलेलं काय घरात साठवून ठेवायचं, काय कचराकुंडी करायची. मग त्याला ते बाहेर काढून टाकण्याची क्रिया आहे, त्याला बाहेर काढून टाकण्याची क्रिया ही अपान वायू करणार आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे आम्ल तयार झालं, पित्त थोडस एक्स्ट्राचं असेल, तर या दोघांचं काम आहे ते सगळं ढकलत 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 पुढून यायचं. आणि या सगळ्या क्रिया करताना या सगळ्या आतड्यांची, जठराची, यकृताची, स्वादुपिंडाची, या सगळ्यांच्या क्रिया नीट चालण्यासाठी आवश्यक आहे ते प्राण. आपण काल परवा पाहिजे तो प्राणवायू यांना संतुलित ठेवणार, त्याचं काम संपूर्ण शरीरभर आहे. प्राणवायूचं काम संपूर्ण शरीरभर आहे. हा, रिसिव्हिंग सेंटर अनाज चक्रात, परंतु तिथून जे सगळीकडे त्याला पाठवलं गेलेलं आहे. तुम्हाला कसं पाठवलं, कुठं काय, हवेच्या रक्तात मिसळून तो जात असतो. प्राणवायू रक्तात मिसळून सगळीकडे गेलेला आहे. मग त्या आतड्यांमध्ये जिथं तिथं रक्त येणार आहे त्या ठिकाणी तो प्राणवायू येणार आहे. मग त्या ठिकाणी ते घेणं, पचवणं या सगळ्या क्रियेमध्ये जो कार्बन डायऑक्साईड तयार होतोय तो ते रक्त घेत आहे, त्यातला ऑक्सिजन जो आहे तो देत आहे, ही एक्सचेंज तिथं, आणि त्या ठिकाणी तो प्राणवायू त्या अवयवांचं एक प्रकारे क्रियाशीलता वाढत असतो, त्यातली प्राणशक्ती वाढवत असतो. आणि मग हे सगळे अवयव जिवंत राहतात. जर त्याप्रमाणे प्राणवायू तिथपर्यंत गेला नाही तर ते अवयव जिवंत राहणार नाहीत. ते अवयव जिवंत राहणं हे आवश्यक असेल तर तो प्राणवायू हा संपूर्ण शरीरभर फिरावा लागतो. आणि मग या सगळ्या अवयवांना, जी पचनाशी संबंधित आता आपण अवयव पाहतोय, या सगळ्या अवयवांना तो प्राणवायू चेतनामय ठेवतोय.
आणि मग ते अवयव त्यांच्या पद्धतीनं जे जे त्यांच्यावर सोपवलेलं कार्य आहे ते डिफॉल्ट सोपवलेलं आहे. ते परमेश्वरांनी ठरवलेलं आहे की याचं हे काम आहे, त्यांना दुसऱ्याच्या कामात लक्ष नाही घालत. आणि मग त्या पद्धतीनं जी कामाची रचना तयार झालेली आहे ती त्या ठिकाणी कार्यरत. आणि मग ही संतुलित राखण्याचा जो काही विषय, ही प्रक्रिया संतुलित राखण्याचा जो काही विषय आहे तो विविध रसांच्या निर्मितीतनं पिट्युटरी ग्लॅंडच्या माध्यमातून, थायरॉइडच्या माध्यमातून हे केलं जातं की केमिकल बॅलन्स, रासायनिक जे अवस्था आहे शरीराची ती स्वस्थ ठेवणं, तुलनात्मक दृष्ट्या योग्य जी आहे ती ठेवणं, हे काम त्या ग्लॅंड्स करतात. आणि हा जो वायू आहे, अपान वायू जो आहे, हाही किती निर्माण व्हायला पाहिजे, त्याचं कार्य व्यवस्थित कसं व्हायला पाहिजे, मग त्यातलं प्रपोर्शन काय असलं पाहिजे. आपण बघितलं म्हणून पृथ्वी तत्वातलं वायू तत्व, जल तत्वातलं वायू तत्व, अग्नी तत्वातलं वायू तत्व, आकाश तत्वातलं वायू तत्व, असं सगळं एकत्र येऊन हा अपान वायू बनला. तर याचा बॅलन्स जो काही राखायचा आहे तोही साधला जातो. आणि हे सगळं काम एकत्रितरित्या हे जठरामध्ये केलं जातं. आणि हे पकवण्याची, म्हणजे जठरातलं ते अन्न आपण आंबवतोय एक विशिष्ट प्रकाराने, ती पकवण्याची प्रक्रिया जे करणार आहे तो जठराग्नी. मग जठराग्नी किती आरोग्यदायी आहे, जठराग्नी योग्य प्रमाणात आहे, तर मग पुढच्या या सगळ्या गोष्टी या एका रांगेनं त्या पद्धतीनं घडत जातात. जठराग्नी बिघडला की हे पुढचं सगळं तंत्र बिघडत जातं. संपूर्ण शरीराचा विचार केला तर अग्नी हा केंद्रस्थानी आहे, तेज हे केंद्रस्थानी आहे. केंद्राचा डावा उजवा हात जे आहे, या अग्नीचे डावे उजवे हात जे आहेत, वायू आणि जल, हे त्याचे अत्यंत जवळचे सहकारी आहेत. पृथ्वी आणि आकाशाचा दूरचे, परंतु त्या अग्नीचे सगळ्यात जवळचे सहकारी जर पण बघितलं तर जल आणि वायू एक अग्नीची तीव्रता कमी करणार आहे आणि एक अग्नीची तीव्रता वाढवणार आहे. मग यांचं कॉम्बिनेशन जसं घडेल त्याप्रमाणे तो अग्नी त्या पद्धतीनं काम करणार आहे. मग जठराग्नीमध्ये तो अग्नी फार पेटला, अशी काही क्वचित उदाहरणं मिळतात आपल्याला की त्यांना भस्म्या रोग झालेला आहे, किती काय. तर त्या ठिकाणी या अग्नीच्या बरोबरचा वायू वाढला आणि जल थांबलंच आहे, बंद झालंय. काही वेळेला उलट होतं की वायू काम करत नाहीये, जल वाढलंय, अग्नीच्या बरोबरच जल वाढलंय आणि मग त्या पद्धतीनं ऍसिडिटी वाढणं हा जो काही विषय आपण करतो तो त्या पद्धतीनं तयार. आता या ठिकाणी ऍसिडिटी का वाढते आहे हे लक्षात घ्या.
की अग्नीबरोबरचा वायू कमी झालाय किंवा अग्नीबरोबरचा वायू बिघडलाय आणि जल वाढलेलं, अशा वेळी ती ऍसिडिटी. आणि जेव्हा वायू वाढलेला आहे, पाणी कमी झालेलं आहे, त्यावेळी अग्नी वाढलेला आहे आणि तो अग्नी वाढला भस्म्यात. तर अशा तऱ्हेची पोटातली घडणारी जी सगळी प्रक्रिया, या प्रक्रियेमध्ये हा अपान वायू हा तयार होतो आणि त्या अपान वायूचा हा सगळा संबंध आपण बारकाव्याने जर अभ्यासात गेलो तर आपल्या शरीराचं संतुलन, आपल्या पचन क्रियेचं संतुलन हे आपल्याला करणं शक्य होऊ शकतं. डॉक्टर पूर्वीच्या काळच्या वैद्याचं जे तंत्र असायचं तिथं नाडी पाहायचा आणि नाडी पाहताना कफ वात पित्त या 3 गोष्टींचा विचार करायचा. एकदा आपण केव्हा तरी बारकाव्यानं समजून घेऊ कफ म्हणजे काय, वात म्हणजे काय, पित्त. परंतु या ठिकाणी हे जे संतुलन मी म्हणतोय, पंचतत्वांचं असणारं संतुलन, हे खूप महत्वाचं आहे. एक कुठलं तरी बिघडलं की ते तंत्र बिघडून जातं. मग जेव्हा पृथ्वी तत्व बिघडतं त्यावेळी एकतर माणूस प्रचंड लठ्ठ होतो किंवा एकतर प्रचंड बारीक होतो. अगदी हे पृथ्वी तत्व बिघडण्याचं लक्षण. जलतत्व जेव्हा बिघडतं त्यावेळी प्रचंड घाम येतात, खूप लगविला होती, हा एक भाग असतो. किंवा अजिबात घामच येत नाही, डोळ्यातनं पाणी सुद्धा येत नाही, लघवीला अगदी थोडीशी होती, हाही दोष. बॅलन्स खूप महत्वाचा. म्हणजे एखादी व्यक्तीला पादायला होत नाही हा दोष आहे, कारण त्याच्यात तिथं अपान वायूचा प्रॉब्लेम तयार झालाय. मग आता तो उत्सर्जनाचा प्रॉब्लेम येणार आहे. परंतु अपान वाढणंही चांगलं नाही आहे, अपान कमी होणंही चांगलं नाही. अपानचा बॅलन्स. अपान जेव्हा जास्त होतं ते आपण बघतो की काय होतं, मग ढेकरा येतात, कोरड्या ढेकरा येतात, जळकट ढेकरा येतात. काय दोष निर्माण झालाय त्याप्रमाणे त्या ढेकरा बदलत जातात, तसेच पादही बदलत जातात. तर अपान वायू हा त्या ठिकाणी स्वनिर्मित अशा तऱ्हेचा एक वायू आहे. काही प्रमाणात असं समजलं जातं की मूलाधारातनं बाह्य वायू आत घेतला जातो आणि तो वर 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 करत तो अगदी सहस्त्रधारपणे नेला जातो. परंतु ती जी कल्पना आहे ती थोडी वेगळ्या पद्धतीची आहे. तिथं प्रत्यक्ष वायू खेचला जातो, हे गोष्ट. बाहेरचा वायू हा तिथे खेचला जात. ही जी काही सांगण्याची हे आहे की मूलाधार चक्र आणि स्वाधिष्ठान चक्र ही 2 चक्र, मूलाधार हे जलतत्वाचं आहे आणि स्वाधिष्ठान या ठिकाणी जल.
पृथ्वी तत्व आहे. तर मग या दोन्ही ठिकाणी जो वायू आहे, म्हणजे पृथ्वी तत्वातला वायू आहे आणि जलतत्वातला वायू आहे, हे जेव्हा आपण योग साधनेच्या माध्यमातून वेगळे करतो आणि ते चढवत 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 जेव्हा आपण सहस्त्रधार चक्राला येतो, तर ती प्राणशक्ती चढवण्याची प्रक्रिया आहे. ते बघू आपण योग मार्गाचा जेव्हा आपण त्या पद्धतीनं विचार करणार आहोत, कुंड चक्रभेदनाचा, त्या चक्रवादन भेदनाच्या वेळी आपल्याला याचा सगळ्याचा विचार हा करता येईल. परंतु आत्ताच्या दृष्टीने आपण पाहतोय तो अपान वायू आहे. हा त्या पचन क्रियेमध्ये निर्मित झालेला वायू आणि तो कशातून निर्मित झालाय? पृथ्वी तत्वातलं वायू तत्व, जलतत्वातलं वायू तत्व, अग्नी तत्वातलं वायू तत्व आणि आकाश तत्वातलं वायू तत्व हे जेव्हा एक्स्ट्रॅक्ट झालं, त्यावेळी तो अपान वायू तयार झाला. अपान जो पिऊन ग्रहण केलेलं नाहीये, इट इज जनरेटेड. तो निर्माण झालेला आहे, अपान वायू आहे. त्याचं ग्रहण केलेलं नाही, तो तयार झालेला आहे. याचं पान केलेलं नाही असा वायू तयार झाला. मग याच्या जेव्हा आपण बारकाव्यानं अभ्यास, खरं म्हणजे हा वैद्यकीतला भाग आहे की अपान वायू किती तऱ्हेनं बिघडत जाणार आहे, कशा तऱ्हेनं बिघडत जातं. आपण बघा ते मगाशीच बघितलं 240 प्रकारांनी अपान वायू हा बिघडू शकतो. मग आधुनिक सायन्समध्ये एक वेगळं ब्रँच आहे की ज्याच्यामध्ये गॅसेसच्या ट्रबल्स विषयीचा विचार केला जातो. मग त्याच्यात आतड्याला कुठं जखम झाली आहे, मग त्याचं काय झालंय, गॅस्ट्रो काहीतरी त्याचं नाव आहे, इंग्लिश नाव माझ्या माहितीत लक्षात नाही. परंतु अशा तऱ्हेचं एक वेगळी ब्रँच त्याची ही तयार झाली. आपल्याकडे हे वैद्यक पहिल्यापासून आहे. हे डायजेशनवर तर आयुर्वेद वेदामध्ये प्रचंड काम, पचन क्रिये आपण ते पाहू शकतो. यासाठी आयुर्वेद हा नीट समजणं आवश्यक. हा जो अपान वायू आहे, हा शक्ती रूपानं भ्रमण करतो, एक ताकद आहे त्याची. आणि या अपान वायूच्या माध्यमातून आपण या उत्सर्जनाशी निगडीत असणारी ही जी अवयव आहेत, या अवयवांवर ताबा मिळवू शकतो. या वायूवर जेव्हा आपण ताबा मिळवतो आणि मग या वायूवर ताबा मिळवण्यासाठी जे जे काही आहे, मग बंद आहेत, कपालभातीसारख्या क्रिया आहेत, ये आपल्याकडे तर योगींनी जे काही केलेलं आहे ते कल्पनातीत आहे. आपलं भांड जर एखादं स्वच्छ करतो आपण फडक्यानी, कोरडं करतो, त्या पद्धतीनं सूत्रांनी जठर साफ करणारी लोक आहेत. आणि हे अगदी नैसर्गिकरित्या करतायत.
हे जे सगळं तंत्र एका विशिष्ट पद्धतीचं आहे ते सगळं या अपान वायूनी साध्य करता येतं आपल्याला. अपान वायूवर जेव्हा आपण ताबा मिळवू शकतो त्यावेळी संपूर्ण उत्सर्जन क्रियेवर, पचन क्रियेवर आपला ताबा येऊ शकतो. पचन क्रियेमध्ये तयार झालेला हा अपान, परंतु तो त्याच क्रियांवर कंट्रोल ठेवणार आपला. म्हणून आपल्या म्हणजे एखादी बिल्डिंग बांधली आणि त्यात संडासच ठेवला तर किती ऑकवर्ड आणि अवघड परिस्थिती निर्माण होईल. काय ते संडास घाण असतो नको आपल्या बिल्डिंग, तर उपयोग नाही, ती आवश्यक असणारी. तसा अपान वायू हा आपल्या शरीरासाठी जरी त्याच्यातनं पादाचा वाईट वास येत असेल तो एक आजार आहे, ढेकळा येत असेल आजार आहे, तरी सुद्धा अपान वायू ही अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट आहे शरीर स्वच्छतेच्या दृष्टीनं. अपान वायू आहे, उत्सर्जन व्यवस्थित होत आहे तर आपलं आरोग्य चांगलं आणि ते आरोग्य चांगलं राखण्याची क्रिया ही अपान वायूशी. आता मी या ठिकाणी थांबतो. हे जे काही मी आज बोललो हे अपान वायूशी बोललो. आपल्याला अजून 2-3 वायू पाहायचे ते आपण पाहूया. मी या ठिकाणी थांबतो. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.